श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. श्रावणातील प्रत्येक दिवसाला असं खूप असं महत्त्व आहे आणि त्यातले त्यात आपल्याला श्रावणातील सोमवार हे खूप महत्त्वाचे मानले जातात आणि प्रत्येक सोमवारचं वेगळं असं महत्त्व आहे बघा. आणि आज आहे श्रावणी सोमवार, त्याच्यामुळं आपण पूजेचा वेळ बघा सकाळ सकाळ आपल्याला लवकर तरी करायची आहे, ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदर, नाहीतर आपल्याला प्रदोष काळात तर करायची आहे. तुम्ही ठरवायचं आहे की तुमची पूजा तुम्ही केव्हा करायची आहे बघा. कारण की घरात बघा गोंधळ चालू असतो सकाळ सकाळ, किंवा आपापली कामाची घाई असते आणि आपलं मन एकदम शांत पाहिजे, कुठलाही विचार नको, काय नको. त्याच्यामुळं आपल्याला पहाटे 4 वाजता जरी आपण पूजा सुरू केली तरी काही हरकत नाही बघा. आणि त्या एकदम मन शांत असतं आणि आपल्याला सकाळ सकाळ आंघोळ करायचे. आंघोळ केल्यानंतर स्वच्छ असे वस्त्र परिधान करायचे आहेत. शक्यतो पांढरे वस्त्र असावे, नसेल तर आपल्याला एकदम हलक्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करून आपल्या देवघराची स्वच्छता करून आपल्याला महादेवाची पिंड आपल्याला पात्रामध्ये घेऊन त्याला जलाने, पुन्हा पंचामृताने किंवा दूध, साखर, दही, केळ, मधाने असे आपल्याला आपण अभिषेक करायचा आहे. आणि जर या दिवशी तुम्ही रुद्राभिषेकसुद्धा करू शकता बघा. आपल्याला काय करायचं, एक मोठं असं पात्र घ्यायचं आहे. पात्र घेऊन त्या पात्रामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचे. त्याच्यावर आपल्याला एक गळती मिळते बघा, गळती ठेवायची आणि सतत आपल्याला त्याच्यात पाणी टाकत राहायचं आहे बघा. वरून पाणी खाली असं थेंब 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 पडत राहतं. आणि रुद्रपठण जर आपल्याला येत नसेल तर मोबाईलवर लावू शकतो आपण. आणि तसंच शांत चित्तेने आपल्याला हात जोडून बसायचं आहे आणि तसंच ते पाणी तसंच पडू द्यायचं आहे खाली. तोपर्यंत आपल्याला रुद्रपठणाचं म्हणजे ऐकायचं आहे. रुद्रपठण झालं की तो म्हणजे जोपर्यंत रुद्रपठण आहे तोपर्यंत आपल्याला ते अभिषेकाची धार पाणी पडलंच पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पाणी संपत आलं की त्याच्यात पाणी टाकायचं. पाणी संपत आलं की आपण बसतानाच पाणी घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यानंतर ते सुरू करायचं. ते झाल्यानंतर आपण पंचामृताने करू शकतो. पंचामृत नंतर आपल्याला बेल, फूल आणि आपली दुसऱ्या श्रावणाची शिवमूठ आहे, आपल्याला तीळ आहे बघा. दुसऱ्या श्रावणाची शिवमूठ तीळ आहे. त्याच्यामुळं शिवमूठ कशी व्हायची तर वरी अंगठा झाला पाहिजे, खाली करंगळी झाली पाहिजे. आपल्याला कोरडी शिवमूठ कधी व्हायची नाही, ओली करून व्हायची आहे बघा शिवमूठ. या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा. एकदम शांत वातावरण पाहिजे घरात. आणि मग उशीर झाल्यानंतर आपल्या घरात सकाळ सकाळ कामाची घाई असते, किंवा मग डोक्यात हे काम करायचे ते काम करायचे असं होत बसतं बघा. त्याच्यामुळं जेवढी लवकर तुम्ही पूजा कराल तेवढी लवकर करा, नाही तर मग तुम्ही संध्याकाळचा म्हणजे वेळ निवडा, जेणेकरून संध्याकाळी काही प्रदोष काळातच महादेवाची पूजा करायची असते. त्याच्यामुळे तुम्ही प्रदोष काळ निवडू शकता. या दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही म्हणजे वेळ निवडू शकता तुमच्या ह्याच्यानुसार, आणि त्यानुसार पूजा करायची आहे बघा. आणि संध्याकाळ म्हटलं तर एकदम हातपाय तोंड धुवून आपल्याला स्वच्छ अशी कपडे हे करून देवघराची स्वच्छ जागा करून आपल्याला मस्तपैकी पांढरं आसन करून त्याच्यावर पात्र ठेवून महादेवाची पिंड ठेवून आपल्याला गळती ठेवून रुद्र अध्यायाचं पठण करत असला तर रुद्र अध्यायाचं पठण करू शकता, किंवा ते पण होत नाही तर ओम नमः शिवाय साधा मंत्र दिवसभरात म्हणू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणून आपल्याला बेलपत्र तुम्ही वाहू शकता बघा. आणि ते आता हे जर आपल्याला जमत नसेल तर आपण जवळपासच्या मंदिरात जाऊ शकतो. मंदिरात जाऊन लवकरात लवकर ही पूजा करू शकतो बघा. 108 बेलपत्र वाहू शकतो, जल वाहू शकतो आपण. आणि गर्दी खूप असते बघा सगळीकडे. श्रावणात मंदिरामध्ये खूप अशी गर्दी असते. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं तुम्ही लवकर सकाळी जावा, नाहीतर मग संध्याकाळी जावा, तुमच्या नियमानुसार हे करा. आणि आपल्याला बेलपत्र वाहता आले पाहिजेत याची काळजी घ्या तुम्ही बघा. आणि जर आपल्याला बेलपत्र वाहताना आपल्याकडे बेलपत्र नसेल तर एकच बेलपत्र आपल्याला 108 वेळा व्हायचं आहे. आणि आपलं बेलपत्र कुठलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि ते बेलपत्र आपण लक्षात ठेवून आपल्या घरी आणायचं आहे.
घरी आणून आपल्याला ते तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा आपण पैसे जिथं ठेवतो तिथं ठेवू शकता. याच्यानं आपल्याला घरामध्ये बरकत ते येईल बघा आणि सुख समृद्धी लाभेल. धनाची कधी कमतरता वाटणार नाही. आता दुसरा उपाय म्हणजे बघा, एकदम छोटासा उपाय आहे. दुसरा उपाय बघा, आपण पूजा ते झाल्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर काळे मिरे व्हायचे आहेत बघा. तुम्ही 9 घेऊ शकता किंवा 11 घेऊ शकता. आपल्या महादेवाच्या पिंडीवर 9 घ्या किंवा 11 पूजा झाल्यानंतर आपल्याला व्हायचे आहेत बघा काळे मिरे. आता काळे मिऱ्याने काय होते, आपल्या घराला किंवा आपल्या घरातील व्यक्तींना नजर दोष म्हणा किंवा वाईट शक्तीच म्हणा किंवा घरात नकारात्मक ऊर्जा म्हणा, हे सर्व काही निघून दूर होण्यास मदत होते बघा. याच्याने आपल्याला धनसंपत्ती पण प्राप्त होते. कुठले आजार असतील किंवा रोगराई झाली असेल ते सुद्धा दूर होतात बघा. आणि घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला मदत होते. त्याच्यामुळं आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा. काळे 9 घ्या मिरे तुम्ही किंवा 11 घ्या. आपल्याला काळे मिरे आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत. अर्पण केल्यानंतरनं आपल्याला शिवमूठ व्हायची आहे बघा. शिवमूठ वाहताना आपल्याला ओली करायची आहे शिवमूठ, आणि ओली करून अंगठावरी असला पाहिजे, करंगळी खाली असली पाहिजे. आपल्या मुठीमध्ये जेवढं मावते तेवढं आपल्याला ओली करून शिवमूठ व्हायची आहे. आता शिवमूठ वाहताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र मी सांगते कोणता आहे तो. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणायचं आहे बघा. आणि दुसरा एक मंत्र आहे. सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भतारा, ना आवडतीची आवडती कर रे देवा. आता हा 2 मंत्र आहेत बघा. तुम्हाला कुठला सोपा वाटेल तो मंत्र म्हणायचा आहे. आणि पहिला जो मंत्र म्हणलाय, माझी इच्छा पूर्ण कर रे देवा, असं म्हणल्यानंतर ना आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे बघा. आता उदाहरणार्थ सांगते मी. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, आणि माझे ही एक इच्छा आहे की माझं घर लवकरात लवकर होऊ दे. पुढच्या वर्षीपर्यंत माझ्या घरात मी हा सण साजरा करू दे. अशी इच्छा बोलून आपल्याला नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून आपल्याला धूप बत्ती तुपाचा दिवा आणि आरती करायची आहे बघा. अशी आपली इच्छा बोलायची आहे. लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते अशी इच्छा बोलली तर आपण. हे 2 उपाय करायचे आहेत बघा. हा उपाय केल्याने आपल्या घरातील नजरबाधा असू द्या किंवा घरातील सदस्यांचे आरोग्य बिघडत असेल असू द्या किंवा घरात सुखशांती लाभत नसेल असू द्या, काही असू द्या बघा, ही आपल्या मिऱ्यांचा उपाय करायचा आहे. याच्याने आपल्या घरात नजरबाधा दूर होऊन काही आजार होत असेल तर किंवा कळत नसतील तर याचं पण दोष सगळे दूर होऊन आपल्याला आपलं जीवन आनंदमय आणि सुखमय होते. आणि आपल्या शिवामूठ वाहताना ही इच्छा बोलल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होऊन आपलं जीवन सुखमय होण्यास मदत होईल.